नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कुटुंब सधन असतानाही आपल्या शिक्षणासाठी कोणतीही आर्थिक मदत न घेता कमवा आणि शिका या उद्दिष्टाप्रमाणे बार काउन्सिल ऑफ इंडिया सदस्यत्व आणि मास्टर ऑफ लॉ ही एक प्रगत पदव्युत्तर शैक्षणिक पदवी अर्थात LLM शिक्षण पूर्ण केल्याबद्दल उत्कृष्ट सतारवादक असलेले वैभव उमेश चौधरी यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन YT देशमुख, सचिव डॉक्टर ST गडदे, रायगड भूषण पंडित उमेश चौधरी, प्रभाकर जोशी उपस्थित होते. शिक्षणाच्या या सर्व प्रवासात त्यांनी केलेले कष्ट हे युवा पिढीला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी असलेली एक चांगली शिकवण असून स्वकर्तृत्वाचा एक आदर्श पायंडा आहे. त्यांच्या या स्वकर्तृत्वाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, रोजगारक्षम होण्यासाठी युवकांनी कौशल्य प्रशिक्षणाची कास धरावी असे आवाहन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. लायन्स क्लब ऑफ पनवेल, यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स, पिल्लेज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट रायगड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथील पिल्ले इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक युवा कौशल्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कौशल्य विकास प्रशिक्षणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आमदार प्रशांत ठाकूर तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. तळोजा मध्यवर्ती कारागृहातील 2968 कैदी आणि बंदींच्या हालचालींवर यापुढे AI मदतीने 451 तिसऱ्या डोळ्यांची नजर असणार आहे. राज्याचे कारागृह आणि सुधार सेवा विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते तळोजा मध्यवर्ती कारागृहातील CCTV कॅमेरा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ, उपअधीक्षक महादेव पवार, जितेंद्र काळे, तुरुंगाधिकारी राहुल झुटाळे कर्मचारी उपस्थित होते. मागील काही महिन्यांपासून राज्यातील सर्वच कारागृहांमधील कारभारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी CCTV कॅमेऱ्यांचे जाळे बसवण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक गुप्ता यांनी पुढाकार घेतला असून याच पुढाकाराचा एक भाग असल्याची माहिती गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांना न्याय देऊन विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या योजनांची माहिती प्रत्यक्ष जनतेपर्यंत नेऊन लाभ मिळवून देण्याकरिता खांदा कॉलनीतील CKT महाविद्यालयात महाराष्ट्राच्या विकासाचा अर्थसंकल्प या विषयावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत रविवारी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, प्रकाश बिनेदार, चारुशिला घरत, चिटणीस रमेश मुंडे, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल, ज्येष्ठ नेते CC भगत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, भाजप खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल तालुक्यामधील ग्रामीण आणि शहरी भागात निसर्ग संवर्धनासाठी श्री सदस्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही 1000 वृक्षांचे रोपण पालेबुद्रुक गावालगतच्या डोंगराळ भागात करून निसर्ग सेवेचे व्रत जोपासले आहे. शेकडो श्री सदस्यांनी वृक्षारोपणाच्या या मोहिमेत हिरहिरीने सहभाग घेतला. महाराष्ट्र भूषण आणि ज्येष्ठ निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ दरवर्षी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने निसर्ग संवर्धन केले जाते. मागील 12 वर्षात प्रतिष्ठानच्या वतीने 11,360 वृक्ष लावून त्यांचे संवर्धन श्री सदस्यांनी केले आहे. त्याअंतर्गत प्रतिष्ठानच्या वतीने पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पालेबुद्रुक गावातील डोंगराळ जमिनीवर केलेल्या वृक्षारोपणामध्ये शेकडो श्री सदस्यांनी ज्या डोंगरावर वृक्ष घेऊन जाणे अशक्य आहे अशा ठिकाणी वृक्ष घेऊन त्याचे रोपण केले. श्री सदस्यांच्या निसर्ग संवर्धन अभियानातील श्रमदानाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. मुंबई पुणे महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला. पंढरपूरकडे जाणारी खासगी बस मागून ट्रॅक्टरला आदळून दरीत कोसळली. या बसमध्ये 54 प्रवासी होते.
या अपघातात 5 भाविकांचा मृत्यू झाला. डोंबिवलीकडून पंढरपूरला यात्रेसाठी जात होते. 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. मध्यरात्री 1च्या दरम्यान चिखले पनवेलजवळ ही घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यानंतर बस 20 फूट खाली दरीत कोसळली. या अपघातासंदर्भात नवी मुंबईचे DCP विवेक पानसरे यांनी सांगितले की सोमवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर अपघात झाला. एका खासगी बसमधून 54 जण आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जात होते. प्रवाशांनी भरलेली ही बस ट्रॅक्टरला धडकली. त्यानंतर बस दरीत पडली. अपघातात जखमी झालेल्या 42 जणांना MGM रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे, तर इतर 3 जणांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. भाविकांनी भरलेली बस डोंबिवलीतील केळझर गावातून पंढरपूरला जात होती. मुंबई एक्सप्रेस हायवेजवळ या बसने एका ट्रॅक्टरला धडक दिली. त्यावेळी घटनास्थळी 4 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आणखी 1 जणाचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासाठी अपघातग्रस्त टीम, IRB, देवदूत आणि पोलिसांनी मदत कार्य केले. अलिबाग पेण मार्गावर कार्लेखिंड येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ST बस कलंडली. या अपघातात 4 प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही बस संरक्षक कठड्यावर आदळून झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. अलिबाग ते पनवेल अशी धावणारी बस सकाळी 8:15 वाजण्याच्या सुमारास कार्लेखिंडीतील अवघड वळणावर आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून ती रस्त्यालगत असलेल्या लोखंडी संरक्षक कठड्यावर आदळून कलंडली. सुदैवाने संरक्षक कठड्याच्या बाहेरील बाजूला मोठे झाड होते. त्या झाडाला बस अडकून पडली. याची माहिती मिळताच पोलीस आणि इतर बचाव यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी बसमधील 40 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. मुंबई-गोवा महामार्गावरील महाड नजीक असलेल्या उड्डाणपुलावरील पाणी थेट खालील रस्त्यावर कोसळत असल्याने स्थानिक नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करणारे व्यवस्थापन कुचकामी ठरत असल्याने रस्त्यावर पाण्याचा प्रवाह तयार होत आहे. पावसाळी पाणी निचरा करण्यासाठी योग्य नियोजन केले नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दशकापासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर कायम प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. रस्ता समतोल पातळीत नसल्याने होणाऱ्या जम्पिंगमुळे वाहनांचे नुकसान होत आहे. या मुंबई-गोवा महामार्गाच्या संपूर्ण कामाबाबत कोकणवासियांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पावसाळ्यात कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो. या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज होती. मात्र मुंबई-गोवा महामार्गावर आजही अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहत असल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रायगड पोलीस दलातील कर्मचारी राहुल कडू यांनी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राहुल यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसले तरी या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तरुण आणि मनमिळावू व्यक्तिमत्व असलेले राहुल सध्या अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. सुधागड तालुक्यातील घोटवडे या आपल्या गावी असताना त्यांनी तिथेच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मागील काही दिवसांपासून ते वैद्यकीय रजेवर होते. राहुलने आत्महत्येचा निर्णय का घेतला असावा असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.